आज आपण बनवणार आहोत तंदूर सोया चाप. सोया चाप आपल्याला ब्लिंकिट किंवा ॲमेझॉनवरती इझिली अवेलेबल आहे. ते गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटांकरिता मुरत ठेवायचे आणि त्याचे पिळून काप करून घ्यायचे. इकडे मी काजू, विलायची आणि जायफळची पूड करून घेतली आहे. त्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे. त्यामध्ये 3 चमचे घट्ट असं दही आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अगदी थोडासा गरम मसाला आणि सरसोचं तेल असेल तर ते घालायचं, नसेल तर स्किप करू शकता आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये जवळपास अर्धा चमचा गार्लिक जिंजर पेस्ट घालायची. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चॉप करून ठेवलेले सोया चाप, कांदा आणि शिमला मिरची असल्यास आपल्याकडे आलू उकडून घ्यायचे, ते पण टाकू शकता किंवा पनीर पण टाकू शकता. हे सगळं मिक्स करून 6 ते 7 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. इकडे चटणी बनवून घ्यायची. त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, पुदिना, सांबार, 1 चमचा दही आणि थोडासा डाळवा आणि चवीनुसार मीठ घालून ते मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं. हे बारीक झाल्यानंतर आपली तंदूर सोबत खायची चटणी तयार होईल. त्यानंतर 5 ते 6 तास झाल्यानंतर आपल्याला सोया चाप आणि जे आपण त्यासोबत शिमला मिरची किंवा कांदा वगैरे जे ठेवलेलं होतं ते सगळे स्टिकला लावून घ्यायचं आहे. मी इथे 2 पद्धतीने आपल्याला तंदूर कसं करायचं ते दाखवणार आहे. एक तर ओव्हनमध्ये आणि गॅसवरती. आपण कुठल्याही पद्धतीने करू शकता. ओव्हनमध्ये करायचं झाल्यास आपल्याला ग्रिल मोडवरती एक 20 मिनिटांसाठी आपल्याला इथे बेक करून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर जर आपल्याला गॅसवर करायचं असेल तर दाखवल्याप्रमाणे सगळ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे. सगळ्या साईडनी शेकून घेताना एक काळजी घ्यायची आहे, हे हातावर यायला नको म्हणून व्यवस्थित याला करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपले इथे सोया चाप तयार आहेत. ते एका ज्या भांड्यामध्ये आपण सोया चाप मॅरिनेट करून ठेवलेले होते त्यामध्येच परत काढायचे आणि त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं. थोडंसं म्हणजे जवळपास 1 चमचा किंवा त्याहून थोडं जास्ती बटर घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपली इथे तंदूर सोया चाप तयार आहेत आणि हे खूप टेस्टी लागतात. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.